नमस्कार मंडळी, केळीचे पाणी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी बनवणार आहोत. तर त्याची प्रक्रिया कशी आहे हे तुम्हाला आपण दाखवूया. आपल्याला आता फणस कापून घ्यायचे आहे. त्या अगोदर आपल्याला सुरीला तेल लावायचं आहे आणि हातालाही तेल लावून घ्यायचं, त्याच्यामुळे चीक आपल्या हाताला लागत नाही. हे मंडळी आपल्याला थोडं थोडं काढून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि पाणी टाकायचं आहे. आपल्याला कुकरला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत, जास्त काढायच्या नाही, नाहीतर ते एकदम हे होईल. म्हणजे फणस आपण कापून कुकरला लावला आहे. आता आपल्याला त्याकरता जे आपण मसाल्याचं साहित्य घेतले त्याकरता 1/2 किलो तीळ घेतले आहे, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, हिंग आणि हळद असं साहित्य घेतलेलं. आपल्याला तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्याचा छान सुगंध आलाय. तीळ आपले भाजून झालेत. फणसाच्या भाजीबरोबर खायला आपण भाकरी केल्या आहेत. भाकरी गरम पाण्यामध्ये केलेत, त्यामुळे मऊ आणि चांगल्या होतात. कुकर झालेला आहे आपला, गरम आहे, अजून थोडं थंड होऊन द्यायचं. म्हणजे हे आपल्याला असं थोडंसं चेचून घ्यायचं आहे आणि मग हाताने सोडवलं तरी चालतंय. म्हणजे फणस आपलं सोलून झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये टाकण्याकरता मसाले घेतलेत. ते मसाले आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण तीळ हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले तुम्ही पाहू शकता. 1/2 किलो तीळ आहे. ह्याच्यात तिळाचा वापर जास्त झाला तेवढीच भाजी चविष्ट लागते. हे आता आपण सर्व साहित्य हे आपण गरम मसाला वगैरे, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, सर्व आपल्याला साहित्य एकदम मिक्स करून घ्यायचं आहे.
सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे. आपण म्हणजे सर्व मसाले वगैरे त्याला फणसाच्या भाजीला सगळे मिक्स करून घेतले आहेत. आता आपल्याला फक्त याला तडका द्यायचा आहे. तेल टाकून फक्त, बाकी आता काही साहित्य यामध्ये टाकायचे नाही. सगळ्यात महत्वाची ह्याच्यामध्ये काय असेल तर काळे तिळाची कोंड, आणि भाजी फार छान लागते. म्हणजे फणसाची भाजी आपली तयार झालेली आहे. आणि अशी ओलसर भाजी होता का म्हणे, त्याला फणसाची भाजी सुक्कीच बनवावी लागते. पाहू शकता तुम्ही, छान अशी भाजी झाली. तुम्ही तीळ वापरून ही रेसिपी ट्राय करा. धन्यवाद. म्हणजे फणसाची भाजी आपली तयार आहे, भाकरी तयार आहेत, सोबत आपण थोडीशी तव्यातली भजी काढली आहे, ती रेडी आहेत. छान अशी केळीच्या पानावर सजवून घेतली. तुम्ही रेसिपी ट्राय करा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.